नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवत आहोत मुगाच्या डाळीच्या वड्या. त्याला काही लोक सांडगेसुद्धा म्हणतात, परंतु विदर्भामध्ये मात्र वड्या म्हणतात. आणि ह्या वड्या आंब्याच्या रसासोबत खायला अतिशय टेस्टी लागतात. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. अशा ह्या मुगाच्या डाळीच्या वड्या तयार करण्यासाठी मी इथे 1 किलो भरून सालाची मुगाची डाळ रात्रीच भिजत घालून घेतली. आणि तुम्ही बघू शकता छान डाळ इथे भिजलेली आहे. नखानी तोडून बघितली असता इझिली ही डाळ तुटत आहे. जितकी डाळ छान भिजेल तेवढे त्याचे सालं लवकर निघतात. तर अशी ही डाळ आता आपल्याला धुवून घ्यायची आहे. डाळ धुवायला सोयीची पडावी म्हणून एक पातेलं घेतला आणि त्यामध्ये आपण ही डाळ घालून घेतली. एकाच वेळी आपण संपूर्ण डाळ नाही धुवू शकत, म्हणून 1/4 डाळ आपण एका गंजामध्ये काढून घेतली आणि व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे अशी हातावरती छान डाळ चोळून घ्यायची, म्हणजे याचे सगळे सालं बाजूला निघतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं, डाळ जर छान भिजली तर डाळीपासून सालं इझिली वेगळे होतात. आणि तुम्ही बघू शकता आपल्या या डाळीचे सालं पूर्णपणे वेगळे झालेले आहेत. डाळ छान हातावरती चोळून झाली की बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर दुसरं एक पातेलं घ्यायचं. आता त्या पातेल्यामध्ये आपल्याला ही डाळ व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हलवून वरचा कोंडाच फक्त काढायचा आहे. आणखी डाळीमध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं, हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर परत पहिल्याप्रमाणेच हलवून वरचा कोंडा त्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा. असं 2 ते 3 वेळा पाणी घालून झालं ना की त्यानंतर जे दुसऱ्या पातेल्यातलं वरचं पाणी आहे ते वरचं पाणीच फक्त टाकायचं, कोंडा खाली तसाच राहू द्यायचा आणि परत हाताच्या साहाय्याने मिक्स करून वरचे हिरवे सालं खालच्या पातेल्यामध्ये काढून ठेवायचे. अशा पद्धतीने आपण 12 ते 13 वेळा करायचं, म्हणजे आपल्या डाळीमधून भरपूर सारा कोंडा निघून जाईल. आणि हे बघा, इथे आपली ही डाळ छान धुतल्या गेलेली आहे, पूर्ण कोंडा यामधून निघालेला आहे. अशी ही धुतलेली डाळ परड्यावरती निथळायला ठेवून द्यायची आहे. आणि अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण डाळ धुवून घेऊ. डाळ धुण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, परंतु सालाच्या डाळीचे सांडगे खायला खूप छान लागतात. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे बघा, इथे आपली ही सर्वात शेवटची बॅचसुद्धा छान धुवून झालेली आहे. तीसुद्धा मी अशा परड्यावरती टाकून घेते आणि ही डाळ सगळीकडे अशी पसरवून एक अर्धा ते पाऊण तास सुकवून घेते. आणि हे बघा, सगळ्या परड्यावरती डाळ एकसारखी पसरवून झालेली आहे. आणि आता ही डाळ आपण फॅनच्या खाली एकसारखी सुकवून घेऊ. मी भरपूर सारा कोंडा काढलेला आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर यापेक्षा थोडासा जास्त राहिला तरी काही फरक पडत नाही, परंतु अशा प्रकारे डाळ धुवून केलेल्या सांडगे किंवा वड्या खायला खूप छान लागतात. चला तर मग आता ही डाळ पहिल्यांदा आपण पूर्णपणे सुकवून घेऊ. आणि हे बघा, इथे आपली ही डाळ पूर्णपणे सुकलेली आहे, अजिबात हाताला पाणी लागत नाही आहे. अशी 1 तास सावलीमध्ये आणि 1 तास उन्हामध्ये ही डाळ मी सुकवून घेतली. डाळ सुकलेली आहे, आपण पुढील तयारी करू. आता आपल्याला डाळीमध्ये मिक्स करण्यासाठी मेथ्या भाजून घ्यायच्या. तर त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये आता अगदी 2 ते 3 थेंबावरून तेल घालून घेतलं. तेल मध्यम तापलेलं आहे. आता त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा भरून इथे मेथ्या घालून घ्यायच्या आणि हलकासा रंग चेंज होईपर्यंत ह्या मेथ्या आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायच्या आहेत. असे मेथीदाणे घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. आणि तुम्ही सांडगे किंवा वड्या बनवताना मेथी घालता किंवा नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हे बघा, अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आपल्या मेथीचा कलर मस्त हलकासा गुलाबी झालेला आहे, म्हणजे आपल्या मेथ्या छान परतल्या गेलेल्या आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मेथीदाणे पूर्णपणे गार करून घेऊ. असे हे थंड झालेले मेथीदाणे आता आपण सुकवून घेतलेल्या डाळीमध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे सोलून घेतलेला लसूण. मी इथे 15 ते 20 पाकळ्या लसूण घालून घेतलेला आहे. 20 ते 25 कढीपत्त्याचे फ्रेश पानं घालून घ्यायचे आणि हे सगळं या डाळीमध्ये व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. अशी ही मिक्स केलेली डाळ तुम्ही गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकता, परंतु 1 किलो डाळ मी घरीच मिक्सरवरती वाटून घेते. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मिक्सरचं जे मधलं पॉट असतं ते मधलं पॉट, आणि त्या मधल्या पॉटमध्ये असं अर्ध्यापेक्षा थोडं जास्त भरेल एवढं डाळ घालून घेतली, झाकण लावून घेतलं आणि ही डाळ मिक्सरमधून रवाळ आपण वाटून घेतली. आणि हे बघा, इथे आपली ही डाळ छान वाटून झालेली आहे. छान रवाळ डाळ वाटून घ्यायची, म्हणजे जास्त दाण्या नको आणि एकदम प्लेन पण नको, अशी रवाळ वाटलेली डाळ आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊ. आणि अशाच पद्धतीने संपूर्ण डाळ आपण इथे रवाळ वाटून घेऊ. अर्ध्या तासामध्ये आपली ही डाळ संपूर्ण वाटून झालेली आहे. एकदा चमच्याच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एकजीव करून घ्यायची.
त्यानंतर यामध्ये मूठ भरून कोथिंबीर घालून घ्यायची. त्यामुळे आपल्या वड्या खायला खूप छान लागतात. व चमच्याच्या सहाय्याने कोथिंबीरसुद्धा यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघा खूप छान डाळ इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला याच्या वड्या घालायच्या आहेत. तर त्यासाठी एक मी परडं घेतलं आणि त्या परड्यावरती एक कॉटनचा कपडा घालून घेते आणि त्यावरती व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे बोटांमध्ये डाळ पकडून अगदी छोट्या छोट्या वड्या घालून घेते. आम्ही लहानपणी वड्या घालत असताना आई सांगायची, वड्या ह्या गोल घालायच्या आणि खारवड्या ह्या अशा काटेरी घालायच्या. त्यामुळे आतासुद्धा मी वडी ही गोलच घालते आणि तुम्ही बघू शकता छान गोल गोल आणि अगदी बारीक बारीक वड्या आपण इथे घालून घेतलेल्या आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचं परडं नसेल तर त्याऐवजी तुम्ही ताटावरती सुद्धा या वड्या घालू शकता. आणि अशाच पद्धतीने आपण इथे संपूर्ण वड्या घालून घेऊ. आणि हे बघा इथे आपल्या ह्या संपूर्ण वड्या घालून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त एकसारख्या आणि छोट्या छोट्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत. वडी घालताना वडी बोटामधून लवकर सुटावी म्हणून बोटाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि वड्या घालून घ्यायच्या. खूप जास्त पाणी नाही वापरायचं. आणि हे बघा इथे आपल्या ह्या संपूर्ण वड्या घालून झालेल्या आहे. असं संपूर्ण वड्या घातलेलं परडं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. आणि हे बघा इथे आपल्या वाळून ह्या अशा मस्त गोल गोल अशा वड्या तयार झालेल्या आहेत. अशा ह्या वड्या आपण वर्षभर स्टोअर करू शकतो. परंतु ह्या वड्या उन्हाळ्यामध्येच खायला खूप छान वाटतात. आणि आमच्याकडे रसासोबत उन्हाळ्यामध्ये वड्याची भाजी करतात. चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते पटकन कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा.